धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेच्या प्रथम नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भजनरसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन संत रविदासांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांच्या कृपेने सन्माननीय श्री संदीप चव्हाण यांचे द्वितीय कन्या हर्षदा संदीप चव्हाण यांचा आजचा हा 5वा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमच्या भजनाचा रंगीत तसेच संगीत मनोरंजक डबलबारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि समस्त चव्हाण कुटुंबीय यांच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य असं सोहळा आयोजित करण्यात आले आहे. त्याबद्दल चव्हाण कुटुंबियांची माझ्या मंडळाच्या वतीनं लाख आभार व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय हळवद गावचे त्यांच्या मुख्य अध्यक्ष प्रकाश पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानदेव विक्री बोर्ड यांचे कटरे शिष्य बाळकृष्ण कदम बोर्ड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पखवाज श्याम तांबे यांचे आणि विके तांबे यांचे सुपुत्र भाऊ कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख आभार व्यक्त करते. त्यांनी उत्कृष्ट निवेदन केलं. श्री संदेश तांबे यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे याच गावचे पोलीस पाटील सन्मान्य आमचे मित्र सुशीलजी तांबे यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख आभार व्यक्त करून कुमारी हर्षदा संदीप चव्हाण या बालिकेत तिच्या 5व्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभ आशीर्वाद देऊन अवघ्या जगताचा आराध्य श्री गणपती गजाननाच्या चरणात नतमस्तक होऊन विघ्नेश्वर आराध्य देव सरस्वती मातेच्या चरणात नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मानसिक नामदेव लिंगराजराजांच्या चरणात नतमस्तक होऊन आई भवानी देवीचे कृपा आशीर्वाद देऊन संत रविदासांच्या चरणात नतमस्तक होऊन ऐश्वर्या जागीरवाड्यास नमस्कार करून आमच्या जोडीवाड्यांच्या ग्रामदेवतेची कृपा आशीर्वाद देऊन आपल्या सामने संगीत संगीत मनोरंजन डबलबारीला सुरुवात करते. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी मी बुवा स्वतः श्री समीर रामा कदम लिंगरवण प्रासादी भजन मंडळ गाव पोखरण तालुका कुडाळ मला पखवाज साथ करता येते. नागेश लाड तबला साथ करता येते. शशिकांत तांबे आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारी आजच्या एका रात्री पूर्वीचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा ज्यांचं सुस्वर असं भजन या ठिकाणी सादरीकरण झालेले आहे ते संतोष दत्ताराम जोई आणि त्यांना पखवाज साथ करतायत ते अक्षय मिस्त्री आणि तबला साथ करतायत ते मांगिरीश गाडी आणि त्यांचं भजन मंडळ. यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख आभार व्यक्त करून प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. मनोरंजन नक्की होणार. त्यात काय वाद्य कारण कार्यक्रमाला खूपच उशीर झालेला आहे. कारण वाढदिवस म्हटल्यानंतर ठीक आहे बुवा थोडस तुम्हाला उशीर झाला यायला हरकत नाही. तुम्हाला कधी होतो कधी आम्हाला होतो त्यात काय वाद नाही. पण त्या वाढदिवसाच्या जिचा वाढदिवस आहे तिच्याकडनं तुम्ही किती रुपये घेता? 500. निदान 200 तरी द्यायचे त्या पोरगी. एकटे जेवलंच ना आपण मस्त. मी 500 जाताना देऊन जाणार पण त्या 500 किती जेवले तर माझं बाका माहिती. हा मस्त होता बुवा. त्या काय होता जेवण अप्रतिम होता. एकदा जोरदार त्या चव्हाण कुटुंबियांसाठी टाळ्या घेऊन जाऊ. त्याचा पेटीचा आवाज थोडासा कमी करा. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे.
थोड़ा आवाज थोड़ा सा आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाळा कदम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे या घरातील वकील कृष्णा चव्हाण व आज अनेकांचे वकिलीचे कायदे लढत असतील लक्ष दिलं का? आणि तू भांडस माझ्या मनात तुझे माझं कायदे लढणार की बोया सागपनी ध सानी ध पलग पनी ध पगरे शिष्य आणि मला मार्गदर्शन सुरुवातीपासून त्यांनी केलेलं आहे. इव्हन त्यांची पेटी घेऊन सुद्धा मी भजन केलेले
सुंदर भजनाची सुरुवात भवानी केलेली आहे. बरंच काय मनोरंजन सुद्धा केलेले आहे. आवाज जानी खरं त्याच करतो एवढे बुवा काय आवाज काढता येतात म्हणून प्रत्येकाचे आवाज काढणं गरजेचं नाही. आज तुम्ही म्हाताऱ्याचा आवाज करा, म्हाताऱ्याचा आवाज करा, सकाराम तुकाराम, पण आठवा विचार करा. आज तुमच्या बाबांचं नाव दत्ताराम, त्याच्या आधी कोणतरी असत ना सखाराम. काय घेणं देणं नाही बरा कारण 60 वर बनवलेला आहे खाली 1 मेणबत्ती. वाढदिवस हा वाढदिवस आहे लक्षात घ्या. कारण 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो दिवस साजरा करायचा असतो आणि आपण मोठे झाल्यानंतर तो दिवस कधी साजरा करत नाही. ही लहान मुलं असतात तेव्हाच करतो. लक्षात घ्या. तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा केला आणि तुमचा वाढदिवस साजरा करतात ते सुद्धा तुम्ही नाही करत. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च नाही करत. कोण करतं? आमच्याकडे. बरं ना, की आमच्या मित्राचा वाढदिवस आहे तर आज त्यांना केक घेऊन जाऊया आणि म्हणून आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करू. आमचा असला की तुम्ही साजरा करता. बरं ना, आपला वाढदिवस आपण स्वतः साजरा करायचा आणि म्हणून मुलांचा वाढदिवस साजरा त्यांचे आई वडील करत असतात. लक्षात घ्या. आज संदीप चव्हाण दुसरी मुलगी आहे, पहिला बेटा दुसरी मुलगी. लक्षात घ्या. तुझा काय तुझा दोन बेटा बेटा ते बेटा. ठीक आहे. वो काय माणसाकडे धन नसलं ना तरी चालेल पण एक चांगलं मन पाहिजे. आज त्यांची इच्छा होती की समीर कदम बुवांची बारी या शिरवलगाव मध्ये व्हायलाच पाहिजे होती आणि तो योगायोग जुळून आला. पाहिजे तर संदीप चव्हाणांना जाऊन विचारा. तो योगायोग जुळून आला कारण 5 तारीखला मी अवेलेबल नाही, तुम्हाला माहिती असेल. तेव्हा संदीप पुजारीने अखिलेश फाळके त्यावेळी माझी आणि संदीप पुजारी बुवांची बारी ठेवायची होती पण मी अवेलेबल नसल्यामुळे त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण झाली. लक्षात घ्या. आणि ती सुद्धा कुठे? या भगवान आईच्या दरबारामध्ये. त्यामुळे ही जरी बेटी असली हर्षदा, कारण जिथे स्त्रीची पूजा होते तिथे कधीच काय कमी पडत नाही. कारण संस्कृत मध्ये म्हटलेलं आहे यत्र नारीची पूजन्ते रमते तत्र देवता. जिथे स्त्रीची पूजा होते तिथे कधीच काय कमी पडत नाही. लक्षात ठेवा. आज महिला मंडळ कमी भजन माझ्या ऐकून पण आज ती समाधानी नव्हती. 1500 गावची आता ते बंद झाले होते पण त्यांचा त्या 1500 मागे फायदा काय नाही बुवा. पण त्यांचा खरा नुकसान काय झाला असं तुम्हाला माहिती आहे? महिन्याची 3000 लॉस होती. कशी इच्छा कारण भाऊ गेलो ना कामाला सुरू का त्याच्या पॅन्टीच्या खिशात ना कधी ना कधी चुकान 1000 रुपये ते 100 रुपये गावायचे की ना किती होत नाही. 100 रुपये दिवसांचे घातलं तर 3000 रुपयांचं त्यांचं नुकसान आला. कारण गुगल पे झालेला, ऑनलाईन पेमेंट लक्ष दिला मी देत करता. तरी पण हे बसली तरी विचार करतो उद्या भाजी काय बनवू, पंचायती बनवू. माझं मित्र जा बाकी तर वाईट नाही पण भक्ती कशी असायला पाहिजे. भक्ती वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं तो प्रभू परशुराम आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात सुद्धा यायला दिलं नाही तो गणपती गजानन. भक्ती अशी असायला पाहिजे. किती पण भक्ती आहे बाई. काय झालं तुला तो आता तो येईल तू काय करतो माहिती ह्याका मोठेपणा करूची सवय. उद्या घरात गेलो ना हे काही ना काय रे काही काय भारी होती समीर कदम बरोबर
काही मोठेपणानं नाही. माझ्या बारी एवढा पब्लिक होता पण समीर कदम बुवांच्या बारी कुत्र पण नव्हतं. टायमिंग चांगलं. त्या दिवशी मला फोन केला म्हणता समीर म्हणजे काय झाला म्हणता आता हल्ली जवळ तर दिसत नाही. ए बाबू जरा माका फोन केला म्हणता अरे समीर माका म्हणता हल्ली जवळ तर दिसत नाही. म्हटलं हे काम कर चष्मा लाव. म्हणता मी चष्मा लावले रे पण चष्मा लावले तर भुंगली शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात चांगलं दिसत नाही. मग म्हटलं चष्मा काढून टाक. म्हणता मी चष्मा काढलं पण चष्मा काढले तर भुंगली शेजारी दिसत नाही. लाडू बिडूचा काय विषय नाही. तुम्ही म्हणता काय सांगा ह्याच्या पुढे काय पण ठेवा. लाडू ठेवला 4-4 लाडू खाले. अरे आपला पातात खडखडे देण्याचं बुंदीची नाही तर नरम बुंदीची पुढे होणार. माझ्या नादात लागू नको. काय म्हणता ओम भगनी भावते. अरे ज्याचे दात पुढे त्याला 4 बिस्किटची आणि ज्याचा वाट पुढे मेंदू पुढे खा. असू दे बड़ी सुंदर नोटिशन या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यात काही वाद नाही आणि सुंदर वादन त्या पद्धतीचं त्यांना मिळालेलं आहे. मी सुद्धा मगाशी बाहेर गेलेलो आणि बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जुने एक नोटिशन मी गायचो ते काही लोकांना अजूनही आवडते मला माहित नाही पण मला एक फरमाईश रिपोर्ट ते नोटिशन तुम्ही गा प्रयत्न करतो ते नोटिशन गायचा. अलंकार कार्तिक गोसावी त्याची तत्व वाजवण्याची जर पद्धत बघशात ना तर तुम्ही पण त्याची जी तत्व वाजवण्याची पद्धत आहे तो जो असं कानाकडे घेऊन वाजवतो ना एकदा नीट बघा ती अप्रतिम त्याचं वादन आहे तर मला कधी कधी भीती वाटते. कान सापटावून बाकी सगळ्या भारी आहे फक्त ती एकच भीती आहे कधी आपलं कान सापटावून नाही.
Thank you.
यशोदा या बालिकेसाठी आज तिचा 5वा वाढदिवस आहे. भवानी सुद्धा सुंदर अशा शुभेच्छा दिल्या. मी सुद्धा माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. रोज रोज हा दिवस यावा, मराठी माणूस उसकी भगवी शान गाती रोज रोज. पण आज पहिलगामला त्या पर्यटकांची निर्घृण हत्या झाली बुवा. त्यांना पूर्ण श्रद्धांजली या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अर्पण करूया. बरोबर नाही, बाकी काही विषय नाही. आपण त्या निमित्ताने त्यांची आठवण कथा येऊ. तू फक्त 500 ज्यांनी जिनकी अपनी ट्रेन तुझे समोर रोज रोज. शिष्य सन्माननीय बाळकृष्ण कदम यांच्याकडे 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. बुवाने सांगितलं की वाढदिवसाला मेणबत्ती फुकायची नसते आणि खरंय बुवा, ही प्रथा आज आपण पाश्चिमात्य संस्कृती अवलंबते. बरोबर ना? वाढदिवस असेल तर मंदिरात जाऊन तिथे दिवाबत्ती करणं गरजेचं आहे. पण आपण काय करतो, केक आणतो 5 किलोचा, 5 केक आणणार 5 किलोचा, त्याच्यावरती मेणबत्ती लावणार आणि मुलीला सांगणार किंवा मुलाला सांगणार फू, म्हणजे तिचं अर्ध आयुष्य आपण फुकट घालवणार.
पहिल्या वाढदिवसाला तिला आपण शिवलेचा ड्रेस आणणार आणि तीच मुलगी मोठी झाली आणि टी शर्ट घालायला लागली ना की तिला सांगणार कसली टी शर्ट घालते. म्हणजे सुरुवात कोणी केली चुकी कोणाची, पालकांची चुकी लक्षात ठेव. बरोबर ना? तू चुकलं सुद्धा काय ना तुझे काय दोन जीन्स झालेले आहेत हात पेटी काय करते. पण भुवनची मुलं खरोखर खूप सुंदर आहे. एक भजनी बुवा आहे आणि एक पक्वाच होतं काय युट्यूबच्या माध्यमातून जर पाहिला तर पार्थ जोईल ज्याचं नाव आहे तो पक्वाज वाजवतो. भुवनचा दुसरा मुलगा तो दुसरा आणि मोठा आहे त्याचं नाव पार्थ मोठा तो पक्वाज होतो. दुसरा गंधार तो गायन करतो. अशी भुवनची दोन मुलं तिथे जोरदार पोहोचले. या गोष्टीसाठी किती कष्ट करावे लागले असते त्यांना शिकवणे मनात काहीतरी वाईट केली काय सुद्धा फाटक्यात म्हणता जास्त किंमत दिलेली आहे. बस सध्याच्या मनात कसं आहे फाटक्यालाच किंमत दिलेली आहे की नाही. कारण नवरंग हे डोळ्याने दिसतात. नवरंग डोळ्याने दिसतात बरोबर की नाही. नवरात्रीमध्ये नवरंगाच्या साड्या बायकांना लागतात की नाही. पण आमची आजी एक फटक्या लुगडा नेसून जेवण करी चूल फुकून करून जेवण करी. तिका भात शिजलो कसा कळा पलीकडनं घातल्या टोपा याक्षी चिरडून बघी भात शिजतो. आताच्या बायकांका भात शिजलो कसं करता 3 शिटी झालं खरा आणि त्या कुकरात तो भात भगवान खाल्या त्याचा पोट सुटायला त्यामुळे बायको सांग अहो तुमचे पोट सुटायला लागले तुम्ही डायटिंग करा कसं होतं दाट करून सकाळी जगा नवरंग हे डोळ्याने दिसतात पण माणसातले रंग हे अनुभवाने दिसतात बरोबर नाही. डोळ्याने दिसतील अजून काय काय रंग त्याच्यात त्या म्हाताऱ्यांचा आवाज काढल्या आणि शरद पवार ह्या टाइम काय नाही ठीक आहे. मित्र परिवार आहे आणि तो या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे. आज मित्र का पाहिजे? जर 2 मित्र रोज रस्त्याने चालत असतील आणि एक मित्र जर त्या दिवशी एखाद्या दिवशी दिसला नाही ना तर रस्त्यावरून चालणारा वाट सोडून त्यांनी विचारलं पाहिजे तो दुसरा दलिंदर कुठे का मैत्री म्हणतो. लक्षात द्या आज तुमच्याने आमची मैत्री आहे. संतोष जो येईल तो कधीही येईल.
बाकी याच्या घरातले आनंदी कधी जाऊतो तेव्हा आनंदी तुमच्या म्हटलं तुझ्या घरातले नेहमी हसत खेळत तिथे असते म्हणतात तुला काय सांगा आमच्या घरातले पण भांडणं होतं हा मग तरी पण तुम्ही हसत असतात म्हणता हो म्हणता बायको लाटणं फेकून मारले त्या लाटणं चुकला काय मी हसतो आणि लाटणं बसला त्या बायको आनंदी गेली लाटणं चुकला आनंदी आनंदी
Thank you.